काय म्हटलं शेकऱ्यांना काय हेर थोडं पुढे ये ना पुढे बोल अजून हॅलोजन मारूया हॅलोजन मारूया अजून बिया दोन शब्द बोलला तर चल पटकन. आज या ठिकाणी प्रशांत खडपे माझे बंधू यांचा 12वीचा निकाल लागला. महाराष्ट्र टॉप आले. त्यानिमित्ताने त्यांनी आज इथे एक छोटीशी पार्टी त्यांनी जाहीर केली. त्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण सगळे इथे उपस्थित राहिलो. म्हणजे आमच्या खडपे कुटुंबासाठी गौरवाची गोष्ट आहे की प्रशांत खडपे हे आमच्या कुटुंबातून 12वी पास झाले जाहीररित्या. म्हणजे आम्ही कुटुंबही खूप खुश झालो म्हणून आम्ही या कार्यक्रमात सहभागी राहिलो. रडत का होईना शब्द तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. रडत का होईना त्यांनी गावठी कोंबा अरेंजमेंट केला. 5 किलो बॉयलर अरेंजमेंट केलं, सुकं केलं त्याचं. या कार्यक्रमाला 2 प्रमुख पाहुणे यांची खूप मोठी उपस्थिती, जे अपॉइंटमेंट देऊन पण आम्हाला भेटत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सुप्रसिद्ध रिक्षा प्रमुख दादा रावले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अष्टपैलू, 4 दिशा आणि 4 कोन छोटू ढोलक यांचा या आम्हाला इथे या ठिकाणी मोठी अशी साथ लाभली. फोन लाव होते. छोटू लम अशी व्यक्ती आहे ना की नाव घेता क्षणी ते हजर होतात. माहीत नाही त्यांचं काय संबंध आहे सणाचा. आणि आज या ठिकाणी प्रशांत खडपे यांच्यासाठी सगळ्यात मोठं योगदान असेल तर ते त्यांच्या वडिलांचं. आयुष्य त्यांनी पणाला लावलं आणि त्यांनी त्यांचा कोंबा या क्षणी त्यागला. कोंबा त्याने अक्षरशः कापला आणि त्यांची बहीण गायत्री हिने तो आपला स्वतःचा वेळ दिला. कांदा कापला, लसूण, हे सगळं खूप काही गोष्टी तिने केल्या. तिने इथपर्यंत आम्हाला सांगितलं की पार्टी करा, भांडी तुम्ही घासा. पण आम्ही त्या गोष्टीचा काही भाऊ केला नाही. आम्ही ती गोष्ट हरून घेतली. पण खरोखर आमच्या कुटुंबाची एवढी मोठी अशी गोष्ट आहे की आमच्या कुटुंबातून प्रशांत खडपे नावाची अवली व्यक्ती ही 12वी उत्तीर्ण झाली. खरं तर मध्यंतरी आम्ही कुटुंबाचा असा एक विषय घेतला होता की या व्यक्तीचं आपण नाव चेंज करायचं आणि नाव. पण आज आम्ही या गोष्टीची खरोखर माफी मागतो. आम्ही चुकलो. ही गोष्ट आम्ही लवकर का नाही केली, या गोष्टी उशीर काय झाला. आणि अशा तऱ्हेने आमच्या या कुटुंबामध्ये एक व्यक्ती नकळत का होईना त्या वराडकरांची कृपा आणि आमची भावकी 12वी उत्तीर्ण झाली. असो, देव अशीच कृपा दृष्टी सगळ्यांवर करू दे. 12वी पास जर समजा असे होत असतील, महाराष्ट्र खूप खतऱ्यामध्ये आहे, देश खतऱ्यामध्ये आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी थोर मंडळीने करायचा आहे. आणि मी आपली रजा घेतो. जय जय महाराष्ट्र.